हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. MST CET 2025च्या स्टुडंटसाठी एक इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. ते म्हणजेच की MST CETची ॲन्सर की. पहा, MST CETची तुम्ही जे वाट पाहत होते की तुमचा एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट येत असतो आणि रिझल्टच्या अगोदर ॲन्सर की येत असते. त्या ॲन्सर की कधी येणार आहे? तर ॲन्सर की पहा, खूप इम्पॉर्टंट अपडेट अशी आलेली आहे. आता पहा, PCM आणि PCB हे दोन एक्झाम्स आहेत वेगवेगळ्या. तर PCM आणि PCBचे ॲन्सर की दरवर्षी जर आपण पाहिलं तर शक्यतोवर एकाच तारखेला इथं आपल्याला बघायला मिळते. बट यावर्षी MST CETच्या विद्यार्थ्यांसाठी ॲन्सर कीबद्दल एक थोडी वेगळी इथं अपडेट आहे. तर कशी अपडेट आहे पहा. तर MST CETच्या स्टुडंटसाठी इथं पाहू शकता की सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रेव्हन्स ऑब्जेक्शन रेझिंग शेड्यूल MST CET 2025 PCB ग्रुप ओनली. म्हणजे PCB ग्रुपच्या स्टुडंटसाठी त्यांची जे ॲन्सर की आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचे डेट पाहू शकता तुम्ही. खूप इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला. पहा की MST CET जी आहे तुमची PCB ग्रुपची, ठीक आहे. आता हे जे तुम्हाला डेट इथं दिली आहे, कोणती डेट आहे? 19/5/2025 ते 21/5/2025. म्हणजे 19 मे ते 21 मेपर्यंत तुम्हाला ॲन्सर की चेक करता येऊ शकते. पण त्याबरोबरच सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच पहा की तुम्ही जे ॲन्सर की चेक करणार आहात, तर ॲन्सर की चेक करताना जर तुम्हाला वाटलं की तुम्ही एखादा क्वेश्चन बरोबर टिक केलेला आहे, बट तो चुकीचा दिलेला आहे ॲन्सर कीमध्ये, तर त्यासाठी तुम्ही इथं ऑब्जेक्शन घेऊ शकता. ऑब्जेक्शन घेऊन तुम्ही तुमचं ग्रेव्हन्स सेंड करू शकता. ग्रेव्हन्स सेंड करणे म्हणजेच काय? ऑब्जेक्शन घेणे. ऑब्जेक्शन घेणे म्हणजेच काय की तुम्ही जेव्हा ॲन्सर की चेक कराल, म्हणजे ॲन्सर की कशी चेक करायची? तर CET सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती जायचं. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्याच्यावरती लॉग इन करायचं. तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन केलं की तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला ॲन्सर की म्हणून तुम्हाला ऑब्जेक्शन म्हणून तुम्हाला काय दिसणार आहे? ऑप्शन दिसणार आहे. तिथं क्लिक करायचं. तिथं क्लिक केलं की तुम्हाला दिसणार आहे ॲन्सर की तुमची पूर्ण क्वेश्चन दिसणार आहे. तुम्ही सॉल्व केलेले, कोणतं टिक केलेलं आहे, कोणतं बरोबर दिलेलं आहे, कोणतं चुकीचं दिलेलं आहे, हे सगळं तुम्हाला तिथं दिसणार आहे. तुम्ही ते चेक करायचं. त्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की एखादा क्वेश्चन बरोबर आपण टिक केलेला आहे पण तो चुकीचा दिलेला आहे, तर तुम्ही इथं काय करू शकता? ग्रेव्हन्स सेंड करू शकता. तुम्ही इथं ऑब्जेक्शन घेऊ शकता त्या क्वेश्चन पेपरवरती, ठीक आहे, त्या क्वेश्चनवरती, ठीक आहे. तर यासाठी पाहू शकता तुम्हाला डेट दिली आहे. कोणती डेट दिली आहे? तर 19 मे ते 21 मे या तारखेमध्येच तुम्ही हे गोष्ट करू शकता, ठीक आहे. आता खूप इम्पॉर्टंट म्हणजे पहा की जर तुम्हाला इफ अ कॅन्डिडेट हॅड ऑब्जेक्शन अगेन्स्ट एनी क्वेश्चन, एखादा क्वेश्चनसाठी तुम्हाला ऑब्जेक्शन असेल क्वेश्चन पेपरमध्ये, तर पाहू शकता तुम्ही ऑब्जेक्शन तर सेंड करू शकता. बट ऑब्जेक्शन सेंड करताना पाहू शकता की कॅन्डिडेट विल हॅव टू पे 1000 पर क्वेश्चन पर ऑब्जेक्शन, ओके, ऑनलाईन थ्रू कॅन्डिडेट लॉग इन ओनली. म्हणजे एका क्वेश्चनचं जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, एका क्वेश्चनसाठी 1000 रुपये तुम्हाला काय भरावं लागणार आहे? इथं फीज भरावं लागणार आहे जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर. म्हणजे जर एखादा क्वेश्चन वाटला तुम्ही बरोबर आहे पण चुकीचा दिला, तर तुम्ही काय करू शकता? त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता. पण 1000 रुपये तुम्हाला भरावे लागतील आणि ते नॉन रिफंडेबल असतील. ते परत तुम्हाला मिळणार नाही. तेवढा गोष्ट लक्षात ठेवा. आणि पाहू शकता ग्रेव्हन्स ऑब्जेक्शन ट्रॅकिंग फॅसिलिटीज अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन अंडर द टायटल ऑब्जेक्शन ट्रॅकिंग. कॅन्डिडेट लॉग इन, तुमचं युजर ID पासवर्ड लॉग इन करून वेबसाईटवरती ऑब्जेक्शन ट्रॅकिंग हे ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ऑब्जेक्शन तिथं घेऊ शकता, ऑनलाईन सेंड करू शकता, ठीक आहे. आणि तुमचं जे रॉ स्कोर आहे, मार्क्स आहेत, ते तुम्हाला इथं माहिती पडणार आहेत तुमचे MST CET PCB ग्रुपचे. आणि PCB ग्रुपचे ऑनलाईन तुम्हाला मार्क्स माहिती पडले, तर त्यानंतर तुम्ही एक बेस्ट टूल आहे आपल्याकडे ज्याच्याकडून तुम्ही तुमचे पर्सेंटेल प्रेडिक्ट करू शकता. तर पर्सेंटेल प्रेडिक्ट करण्यासाठी जे एक टूल आहे, एक व्हॉट्सअप बोट आहे. व्हॉट्सअप बोटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या व्हॉट्सअप बोटवरती जाऊन सिम्पली तुमचं शिफ्ट सिलेक्ट करायचे, तुमचे मार्क सिलेक्ट करायचे, तुमची डिफिकल्टी लेवल सिलेक्ट करायची, त्या शिफ्टची, त्या डेटची, आणि तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटेज, तुमचे जे मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत PCB ग्रुपमध्ये, त्याचे एक्सपेक्टेड पर्सेंटेज तुम्ही तिथं पाहू शकता. तर त्यासाठी व्हॉट्सअप बोटवरती सिम्पली फ्रीमध्ये तुम्ही ते यूज करून, ठीक आहे. त्या व्हॉट्सअप बोटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. आणि जे PCM ग्रुपचे हे आहेत ॲन्सर की आहे, ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर इथं येणार आहे. याच मे मंथमध्ये तुम्हाला इथं लवकरात लवकर येणार आहे. जसं येणार मी तुम्हाला अपडेट देणार. त्यासाठी PCB ग्रुपचा स्कोर मला कॉमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता आणि व्हिडिओ पुढे शेअर करा हे इन्फॉर्मेशनसाठी. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.